गोल बसा, गालात हसा आणि बीटरूटचे कटलेट घ्या वाटून पटापटा. बीटरूटचे कटलेट बनवण्यासाठी बीट आपण कुकरमध्ये टाकायचं, 4 शिट्ट्या करून वाफवून घ्यायचं आहे. कुकर थंड झाला की बीटरूट काढून घ्यायचे, त्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे आणि किसणीच्या साहाय्याने आपल्याला जे वाफवलेलं बीट आहे ते किसून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी, तेही आपल्याला किसून घ्यायचं आहे. मग मसाल्यांमध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मग 3 चमचे तांदळाचं पीठ घालून एक छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा. मग छोटे छोटे गोळे करून आपल्याला जो आकार आवडत असेल त्या आकाराचे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. मी गोलसर असा आकार तयार केलेला आहे, पाहू शकता. आता पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती आपल्याला आपले बीटरूटचे जे तयार केलेले कटलेट आहेत ते मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने बीटरूटचे कटलेट करून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.